जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कालच्या महत्त्वाची जी काही शिक्षक भरती संदर्भात जी प्रसिद्धीपत्रक सध्या न्यूज बुलेटिन आलं आहे, तर त्याच्यामध्ये ज्या शिक्षक भरती संदर्भात सध्या काय स्थिती आहे, नेमकं पुढील जे काही राऊंड आहे तर त्या संदर्भात नेमकी काय सध्या स्थिती आहे, तर ते संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी बघा देण्यात आली आहे। तर एकंदरीत ज्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला सध्या तरी जी यादी आहे तर ती यादी नेमकी केव्हापर्यंत सध्या बघा जाहीर होऊ शकते ते देखील आपल्याला ह्याच्यावरनं सध्या बघा कळू शकतं। तर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे 3 ते 4 पॉईंट आहे तर ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे का आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे सैनिक कल्याण बोर्ड होतं तर त्यांच्याकडे जे संपूर्ण जे काही माजी सैनिक संदर्भात संपूर्ण माहिती संपूर्ण जिल्ह्यातील जी माहिती आहे तर ती प्राप्त करून घेण्यासंदर्भात कालचा जो दिवस होता 21/6/2024 तर तो लास्ट दिवस होता आणि त्यानुसार बघा आवश्यक ती माहिती सध्या बघा प्राप्तही झालेली आहे माजी सैनिक संदर्भात। तर एकंदरीत इथं नेमकं जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती त्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण बोर्ड विभागाकडून पदे त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकतपत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक बघा 20/6/2024 रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंध विभागाने सादर केलेला आहे। म्हणजे जो प्रस्ताव होता जो माजी सैनिक संदर्भात कन्वर्ट करण्यासंदर्भात जी पदं होती तर त्या पदासाठी ज्या ठिकाणी बघा जो प्रस्ताव आहे तर तो 20 तारखेला सध्या बघा सादर केला होता आणि ह्या प्रस्ताव सादर करत असताना महत्त्वाचं जे काही अप्पर मुख्य सचिव आहे तर ते देखील ह्या ठिकाणी बघा वेळोवेळी सध्या पाठपुरावा करत आहे। सदर जो काही प्रस्तावाने त्वरित मान्यता देण्याबाबत बघा आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला माहिती आहे की जे माननीय अप्पर मुख्य सचिव आहे सामान्य प्रशासन विभाग तर यांनी बघा विनंती देखील करण्यात आली आहे आणि त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे असं देखील इथं म्हटलेलं आहे। तर त्या दृष्टीने संपूर्ण जी काही आपली भरती प्रक्रियेची जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस एकंदरीत आपल्याला म्हणता येईल की जी ना हरकत प्रमाणपत्र आहे म्हणजे जी NOC आपण म्हणतो आहे तर ते NOC मिळणे त्या ठिकाणी राहून गेलं आहे आणि ती NOC न मिळाल्यामुळे ज्या याद्या आहे तर त्या यादी संदर्भात बघा पुढील जी कार्यवाही आहे तर ती या ठिकाणी करता येत नाही। तर संपूर्ण जो काही प्रस्ताव असेल तो देखील त्या ठिकाणी मी सादर झाला आहे आणि माहिती देखील सध्या कालच्या दिवसापर्यंत संपूर्ण जी आलेली आहे आणि ज्या पुढील जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही संदर्भात जो निर्णय आहे तर तो निर्णय बघा लवकरच लागण्यासंदर्भात अपेक्षित असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि ज्या एकंदरीत जी रूपांतरित जी यादी आहे तर ती यादी सध्या बघा पब्लिश करण्यासंदर्भात जाहीर करण्यासंदर्भात ज्या सध्या संगणकीय प्रणालीवर तांत्रिक ज्या अडचणी आहे तर त्या देखील बघा तपासल्या जात आहे, टेस्टिंग केल्या जात आहे यादी संदर्भात आणि यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने सध्या जी काही तजवीज सध्या ठेवलेली आहे म्हणजे यादी त्या ठिकाणी रेडी आहे। एकंदरीत NOC प्राप्त होताच पुढील काही तासामध्ये सध्या यादी ही पब्लिश होणार आहे। तर या ठिकाणी बघा एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं आहे का जी यादी जी आहे एकंदरीत रूपांतरित यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यात या ठिकाणी पोहोचलेली आहे असं म्हटलं तर ही आपल्यासाठी सकारात्मक आणि गुड न्यूज असणार आहे। कारण जी यादी संदर्भात संपूर्ण जे काही कामकाज आहे तर ते सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे। तर ही यादी संदर्भात संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर येथे आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये पाहायला या ठिकाणी मिळू शकते। कारण आज आहे शनिवार तर शनिवार म्हणजे आजच्या दिवसाला जर NOC या संदर्भात जर मिळाली तर पुढील काही तासामध्ये सध्या जी यादी आहे तर ती आपल्याला पाहायलाही मिळू शकते। तर आज संध्याकाळपर्यंत समजा NOC संदर्भात जी पुढील कार्यवाही असेल ती जर झाली कारण आज देखील वर्किंग डे आहे त्यानंतर उद्याचा दिवस संडे असणार आहे, सुट्टी असणार आहे, त्यानंतर पुढील आठवड्याचा जो वर्किंग डे आहे सोमवारपासून म्हणजे आपल्याला या ठिकाणी जी काही NOC आहे तर ती आज किंवा मग डायरेक्ट सोमवारी आपल्याला पाहायला ही मिळू शकते। एकंदरीत सोमवारी जर NOC मिळली तर त्याच्या काही 8 ते 10 तासादरम्यान यादीही प्रकाशित होऊ शकते। तर सध्या तरी आपल्याला जी काही वेट अँड वॉच संदर्भातच या ठिकाणी बघा भूमिका सध्या आपण घेऊ शकतो। कारण सध्या जे काही रूपांतरित यादीसाठी आपण सर्व एवढ्या दिवसापासून प्रतीक्षेत आहे तर ती प्रतीक्षा सध्या संपणार आहे। पूर्णतः अंतिम टप्प्यावर सध्या जी यादी आहे तर ती पोचलेली आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर बघूया नेमकं जी काही NOC आहे तर ती NOC आज किंवा मग सोमवारीपर्यंत सध्या ती त्या ठिकाणी कोणत्याही क्षणाला मिळू शकते। तसं संबंधित विभागाने सध्या त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे, पाठपुरावा देखील केला आहे। कारण स्वतः माननीय अप्पर मुख्य सचिव हे स्वतः बघा त्या ठिकाणी विनंती करण्यात आली, स्वतः पाठपुरावा करता आहे आणि त्यावर लवकरच निर्णय या ठिकाणी अपेक्षित आहे। तर आशा करूया या 2 दिवसामध्ये जी काही NOC असेल आणि रूपांतरित जी यादी संदर्भात कार्यवाही आपल्याला बघायलाही मिळू शकते। तर 2 दिवस संयम ठेवा,
पुढे आपण याच्या संदर्भात देखील जी काही अपडेट आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे करणार आहात. तर अशी ही महत्त्वाची सध्या तरी न्यूज बुलेटिन मार्फत अपडेट आपल्यापर्यंत ऑथेंटिक अपडेट जी असेल तर ती सध्या अद्ययावत जी प्रसारित जी माहिती आहे तर ती या ठिकाणी मिळाली आहे. तर आशा करूया लवकरात लवकर परवानगी जी असेल NOC तर ती प्राप्त हो आणि पुढील याद्या जाहीर करायला त्या ठिकाणी सुरळीत मार्ग हा मोकळा हो. तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.